आज मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये रव्याची कुरडई कशी करायची ते दाखवणार आहे. ह्या रव्याच्या कुरडया गव्हाच्या कुरडईसारखी मेहनत अजिबात लागत नाही, झटपट तयार होतात आणि चवीला तर खूप छान होतात, दुप्पट फुलतात. तर रव्याच्या कुरडया कशा करायच्या ते बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. रव्याची कुरडई करण्यासाठी इथे मी 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. 0 साईजचा रवा घ्यायचा आहे. आपल्याला तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. मी इथे एका डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. स्टीलचा डबा घेतला. संपूर्ण रवा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हाताने मिक्स करून आपल्याला हा रवा छान धुवून घ्यायचा आहे. त्याच्यावरचा जो बारीक असलेला कोंडा निघून जातो आणि रवा आपला छान स्वच्छ होतो. मी इथे एक डबा घेतलेला आहे. आपल्याला रव्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. अलगद असं वरचं पाणी काढून घ्यायचं. आता आपण आत्ताच पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे रवा गच्च खाली बसलेला आहे. सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अलगद असं. मी इथे 2 पाण्याने रवा धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे. हा आपल्याला 3 दिवस संपूर्ण भिजू द्यायचा आहे. मी इथे भरपूर पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आणि आपल्याला हा रवा 3 दिवस संपूर्ण भिजू द्यायचा आहे. म्हणजे छान भिजतो आणि चिकही छान पडतो. आणि रव्यामधलं आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे, म्हणजे पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार होतात. रोज आपण ज्या वेळेस हा रवा भिजू घातला असेल त्यावेळेस आपल्याला त्या टायमाला पाणी काढून घ्यायचं आहे. चौथ्या दिवशी चेक करूया. मी इथे 3 दिवस संपूर्ण हा रवा भिजू दिलेला आहे. त्यानंतर चौथ्या दिवशी आपण बघू शकता वरचं संपूर्ण मी इथे पाणी काढून घेत आहे. चिक आला नाही पाहिजे असं अलगद असं आपल्याला संपूर्ण रव्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. जेवढा हा रवा छान भिजेल तितकी आपली कुरडई छान कुरकुरीत तयार होते आणि छान फुलते. अलगद अलगद आपण यावरलं पाणी काढून घेऊया. चिक बघायचा, चिक येऊ शकतो पाण्यामध्ये. जितकं आपण ह्यामधलं पाणी काढून घेशाल तितकी ही कुरडई छान पांढरी शुभ्र तयार होते. मी यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीचा इथे चिक तयार झालेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आपण हा चिक आणि पाणी मोजून घेणार आहोत. सर्वात आधी मी इथे एक डब्बा घेतलेला आहे. संपूर्ण डब्बा फुल भरून इथे पाणी घेतलेलं आहे. एका कुकरमध्ये मी टाकून घेत आहे. सुरुवातीला एका मापाने अंदाजाने मी इथे एक डबा टाकून घेतला पाण्याचा. त्यानंतर अजून थोडंसं अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. त्याच डब्यामध्ये आपण चीक मोजून घेणार आहोत. संपूर्ण चीक मी त्या डब्यामध्ये टाकून घेत आहे. आपण आधी जितकं पाणी घेतलेलं होतं तितकाच चीक इथे भरलेला आहे, बघू शकता. डब्यामध्ये थोडंसं राहिलं होतं, त्यामध्ये थोडं पाणी टाकून इथे चीक मी संपूर्ण एक डब्बा मोजून घेतलेला आहे. गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे. पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. पाण्याला छान कडकडीत अशी उकळी आणायची आहे. इथे छान पाण्याला कडकडीत उकळी आलेली आहे. आपण जे एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं होतं ते काढून घ्यायचं आहे. लागलं तर टाकूया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर तुरटी टाकायची असेल तर तुरटीही टाकू शकता. मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी ते फुलच ठेवलेला आहे. एक 2-3 मिनटं थांबायचं आणि चीक आपल्याला संपूर्ण ह्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. मी संपूर्ण चीक यामध्ये ओतून घेतला आणि लगेचच याला हलवून घ्यायचं आहे. डब्यामध्ये थोडा चीक होता, त्यामध्ये गरम पाणी टाकूनच मी इथे हटवून घेत आहे. गोळे होऊ शकतात, फास्टमध्ये ही प्रोसेस करायची आहे. गॅस इथे मी कमी केलेला आहे. आता कमी करून आपल्याला हा चीक छान घोटून घ्यायचा आहे. लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते. बघू शकता लगेच 5 मिनिटातच हा चीक व्हायला सुरुवात झालेली आहे. एकसारखं हलवत हा आपल्याला चीक हटून घ्यायचा आहे. मी ते चमच्यानेच हटवून घेत आहे. पातळ कमी जास्त बघू शकता, एकदम परफेक्ट माप झालेलं आहे.
चमच्याने मागच्या बाजूने छान असा हाटून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त त्याचे गोळेही झालेले असतील तर फुटून जातात आणि चिकही मस्त तयार होतो. एकसारखं हलवायचं जोपर्यंत हा चीक घट्ट होत नाही तोपर्यंत 5-6 मिनटं छान हलवून आणि हाटून घ्यायचं आहे या पद्धतीने. थोडंसं मला घट्ट वाटत आहे, मी थोडं पाणी टाकलेलं आहे, अगदी अर्धी वाटी, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. कारण जास्तही पाणी टाकू नका, नाहीतर पातळ होऊ शकेल, नाहीतर चीक पातळ होईल. बरोबरच्या मापानेच पाणी टाकायचं, म्हणजे छान कुरडई तयार होते. छान मी इथे हलवून आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला हे संपूर्ण अर्धा तास तरी कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे, कारण छान शिजल्यानं कुरडईचा तारही तुटत नाही. कडेकडेचं हाताने काढून घ्यायचं, चटका बसू शकतो. झाकण ठेवायचं आहे. अधूनमधून आपल्याला हे बघायचं आहे, हटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. चीक झालेला कसा ओळखायचा, त्याला अशी जीभ येते. तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये दाखवतेच, पुढच्या याच्यामध्ये. एकसारखं हटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. अशा बुडबुड्या यायला लागतात आणि अर्धा तास तरी कमी गॅसवर झाकण ठेवून याला अधूनमधून हलवत चीक छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कुरडई ह्या तुटणार नाही. अधूनमधून 2 ते 3 वेळेस हलवून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट तयार होतं. कमी गॅसवर काही टाकत नाही. जाड बुडायचं कुकर किंवा पातेलं घ्यायचं, मोठं असेल तर छान शिजतं. पातळ जर घेतलं तर डागू शकतं, जाड बुडाचंच घ्यायचं आहे. मी ते छान हाटून घेतलं. पळी माझी घट्ट आहे, त्यामुळे याने हाटल्या जात आहे. 1 किलोचं एक माणूस आरामशीर करू शकतं. पळीला जो चीक लागलेला आहे तो आपण काढून घेऊया. कोणाकोणाला गव्हाच्या कुरड्या करायला खूप मेहनत लागते, तर अशा रव्याच्या कुरड्या करून बघायच्या, मस्त तयार होतात, चवीलाही छान लागतात. सेम टेस्ट असते, काही फरक नाही आहे. अशाही तुम्ही कुरड्या करून बघू शकता. थोडंसं पाणी मी यावर शिपडून वरतून एक कॉटनचा कपडा त्यावर टाकणार आहे. थोडंसं शिपडायचं पाणी, जास्त नाही शिपडायचं. वरतून कॉटनच्या रुमालावर पण पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी बघू शकता छान असा चिक आपला फसफसून आलेला आहे, मस्त छान शिजलेला आहे. तुम्हाला दाखवतेच. चमच्याने मी इथे छान मिक्स करून घेत आहे. छान आपला चिक शिजलेला आहे. चीक शिजल्यानंतर कसा ओळखायचा, चिकावर छान चकाकी येते आणि चमचा त्यामध्ये असा उभा करायचा, पडला नाही तर समजायचं चिक आपला झालेला आहे. छान आपल्या चिकाला चकाकी आलेली आहे. चिक आता तयार झालेला आहे. आपण आता कुरड्या करायला घेऊया. इथे पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घेतलं, बारीक चाळणी घेतलेली आहे, मशीनला लावून घ्यायची सोऱ्याला. तुम्ही जाड सोऱ्याच्याही करू शकता, मी इथे बारीक सोऱ्याच्या करून घेत आहे. पाणी लावून घ्यायचं सुरुवातीला, तेल पाणी, आणि झटपट अशा कुरड्या आपण करून घेऊया. चमच्याने सोऱ्यामध्ये मी इथे चीक टाकून घेत आहे. गरम गरम असतानाच पटपट ह्या कुरड्या करून घ्यायच्या. झाकण ठेवायचे, थंड अजिबात होऊ द्यायचं नाही. थंड झाल्यावर ह्या कुरड्या करता येणार नाही. दाटसर झाल्यानंतर कुरडईचा शेप चांगला येत नाही. थंड पाण्याने दाबून घ्यायचं मशीनमध्ये आणि छान अशा कुरड्या आपण तयार करून घेऊया. सुरुवातीला दाब बसलेला नव्हता, त्यामुळे कुरडई जमली नाही. दुसरी कुरडई बघू शकता, मस्त अशी पतल्या पतल्या छोट्या छोट्या मी इथे कुरड्या करून घेत आहे.
सर्व कुरडया मी अशाच करून घेणार आहे या पद्धतीने. जाड ताराची कुरडई केली तरीही चालते. 1.5 एडा घ्यायचा म्हणजे मस्त कुरडई तयार होते. पटपट अशा गरम चीक असल्यावर ह्या कुरड्या करायच्या. थंड झाल्यानंतर जमणार नाही. इथे बघू शकता मी इतक्या 2 ते 3 सोऱ्यांमध्ये इतक्या कुरड्या तयार केल्या. सर्व कुरड्या मी अशाच करून घेणार आहे आणि छान कडक उन्हामध्ये वाळू घ्यायच्या. ह्या वर्षभर छान टिकतात. सर्व कुरड्या मी ते छान अशा तयार करून घेतल्या. बघू शकता छान कडक उन्हामध्ये ह्या वाळून घेणार आहे. शक्यतो सकाळी सकाळी करून घ्यायच्या म्हणजे उन्हामध्ये लागणार नाही, ऊन लागणार नाही आणि मस्त तयार होतील. तर बघू शकता 1 किलो प्रमाणामध्ये 40 ते 50 इतक्या कुरड्या इथे तयार झालेल्या आहे. पांढऱ्या शुभ्र छान असा तार त्याचा आलेला आहे. या पद्धतीने 1 किलो प्रमाणामध्ये रव्याच्या कुरड्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला ह्या तळून दाखवणार आहे मी. कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. कुरडई बघू शकता टाकताच दुप्पट फुललेली आहे. मस्त अशा रव्याच्या कुरडया तयार झालेल्या आहे. नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने. मस्त पांढरशुभ्र उठलेली आहे. तेल छान गरम होतं. दुसरी कुरडई तुम्हाला तळून दाखवते. टाकताच मस्त फुलायला लागली. याच्यामध्ये मी तुरटी पण वापरलेली नाही. कोणी कोणी तुरटी वापरतं. मी तुरटी पण वापरलेली नाही आहे. तरी बघू शकता मस्त कुरडई तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. कुरडई बघू शकता दुप्पट फुललेली आहे. ही कुरडईची साईज आणि तळलेल्या कुरडईची साईज किती फुललेली आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.